मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिरुद्ध आता खूप चिडलेला असतो आणि तो आता म्हणत असतो की काहीही झालं तरी त्या भोसलेला आता मी मारणारच आहे, त्याला त्या गोष्टीचा जाब विचारणारच आहे. एवढी मोठी मजल पोहोचली का माझ्या लेकीला मारण्याची, असं म्हणून आता तो खूप चिडलेला असतो. तेव्हा आता तो म्हणतो मी फासावर लटकलो ना तरीही चालेल, पण माझ्या लेकीला त्रास झालेला मी अजिबात सहन करणार नाही, असं म्हणून तो आता खूपच चिडतो. त्याच वेळी आता संजना त्याला अडवते आणि म्हणते हे बघ अनिरुद्ध, अरे ऐक माझी शपथ आहे तुला, तू आता अजिबात कुठेही जाणार नाही. तो आयुष्यभर तुला जेलमध्ये सडवेन, मग काय करणार तू? तेव्हा तो म्हणतो माझं काहीही होऊ दे, मला माझ्या लेकीची फक्त काळजी आहे, असं म्हणून तो अजूनच चिडतो. आज संजना म्हणते जरा धीर ठेव, अरे अजिबात तू असं चुकीचं पाऊल उचललं ना तर पूर्ण घर पूर्ण उद्ध्वस्त होईल, तुला कळतंय का? त्यावेळी आता तो म्हणतो ऐकणारच नाही मी. तो आता रागारागात निघालेला असतो. तेव्हा आता संजना दरवाजाच बंद करून घेते आणि म्हणते काम डाऊन, जरा शांत राहा. अरे माझी काळजी आहे की नाही तुला? तू असा बेधडक निघालास, पुढे काही विपरीत घडलं तर तू काय करणार आहेस, असं म्हणून आता समजावू लागते. तेव्हा तू जर तिकडे गेल्यानंतर माझ्यासाठी इथे कोण आहे, असं म्हणून ती रडत असते आणि त्याच्यासमोर हात जोडून त्याला गप्प राहायला सांगते. दुसऱ्या दिवशी आता कांचन आणि आप्पा दोघेही हॉलमध्ये बसलेले असतात. पुढे आता कांचन आता म्हणते की अहो मला आता भीती वाटायला लागली. आप्पा विचारतात कसली ग? मग आता अरुंधती काल होती ना तिथे म्हणून सगळं काही निभावलं. जर अरुंधतीच तिच्या मदतीसाठी तिकडे गेली नसती तर ईशाच्या बाबतीत काय घडलं असतं? अहो आपल्या घरात तरुण मुली आहेत, हे असले गुंड घरात घुसायला लागले, धमकावायला लागले तर काय होणार तुम्हीच सांगा बरं. तेव्हा अनिरुद्ध तेथे येत म्हणतो आई मी आताच पोलीस स्टेशनला जातोय आणि त्या भोसले विरोधात सुद्धा कंप्लेंट करतोय. तो उठसूट असा आपल्याला धमकावू शकत नाही. आप्पा म्हणतात अरे एवढं सगळं करण्यापेक्षा तू त्या बिल्डरचे पैसे त्याला देऊन टाक. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो आप्पा जर तेवढे पैसे माझ्याकडे असते तर मी परत केलेच असते ना त्याला. तेव्हा कांचन विचारते काय रे, माझ्याकडून सर्व घेतलेले पैसे तू उडवलेत? तेव्हा अनिरुद्ध म्हणतो भोसलेकडून घेतलेले सर्व पैसे मी हळूहळू पुन्हा करेल, परंतु आपल्या घरातील लोकांना, माणसांना, मुलींना तो असा त्रास नाही देऊ शकत. तेव्हा ईशा देखील तेथे आलेली असते. मग आता ईशाला लगेच अनिरुद्ध हा समजावतो बाळा हे बघ मी त्या भोसलेकडे बघतो जरा, पण आय एम रिअली व्हेरी सॉरी मी तुझ्या मदतीला आलो नाही. मग आता ती आता रडतच म्हणते बाबा मी तुम्हाला किती कॉल्स केले पण तुम्ही एकही कॉल रिसीव नाही केला माझा. अहो इनफॅक्ट तुम्ही फोन स्विच ऑफ करून ठेवलात. तेव्हा आता तो म्हणतो नाही बाळा मला कळलंच नाही ग तुझा फोन आलेला. तेव्हा ईशा म्हणते मग मी खोटं बोलतीये का बाबा? मी माझ्या फोनचे कॉल लॉग्स दाखवू का तुम्हाला? मग आता अनिरुद्ध रडतच म्हणतो नाही रे बाळा, अगं मला तसं नाही म्हणायचंय, माझा विश्वास पूर्णपणे आहे तुझ्यावर. तेव्हा आता ती म्हणते की माझाही तुमच्यावर विश्वास होता बाबा, म्हणूनच मी तुम्हाला फोन करत होते. अहो बाबा तो रस्ता खूप सुमसाम होता, तेथे कुणीच नव्हतं आणि ती माणसं मला कुठेतरी घेऊन जाण्याचा सुद्धा प्रयत्न करत होती. अहो माझ्या एका कॉलवर आई धावत माझ्याकडे आली होती आणि ती आली ना म्हणूनच मी वाचले. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अरे बाळा तुझा कॉल आलेला मला समजलंच नाही, नाहीतर मी आलो नसतो का? ती आता ईशा म्हणते नाही बाबा मी ऑब्झर्व केलंय ना बाबा, अहो काहीही झालं ना, मला कधीही संकट आलं ना माझ्यावर, तरीही माझ्या मदतीला धावून येणारी माझी आईच असते. अहो मी कितीही तिच्याबरोबर वाईट वागले ना तरीही ती माझ्या मदतीला नेहमी धावून येतेच. तुम्ही आणि संजनानं लोकांना सोयीप्रमाणे फक्त बघता आणि त्याप्रमाणे ट्रीट करता. अहो मी कधीच कुणाचा विचार करत नाही आणि तुमच्या या वृत्तीमुळे मी सुद्धा स्वार्थी झाले होते. माझं आणि दादाचं तुमच्यावर खूप प्रेम होतं बाबा, तुम्ही तर आमचे आयडल होता, कारण तुम्ही जे सांगत होतात ना त्यावरती आम्ही अगदी ब्लाइंडली विश्वास ठेवत होतो. त्यावरती आता अनिरुद्ध म्हणतो हे बघ तुझा माझ्यावर कालचं जे प्रकरण घडलं ना बाळा, तू शॉक आहेस. तेव्हा ईशा म्हणते बाबा मला माझी चूक समजली, काय चूक आणि काय बरोबर ना हे मला चांगल्यापैकी कळायला लागले आता, आणि तुम्ही चुकताय बाबा, असं म्हणून ती त्याची चूक लक्षात आणून देते. अहो बघा ना तुमच्याकडे काय उरले, सगळं काही गमावलंय तुम्ही आणि गुन्हेगार सुद्धा ठरलात तुम्ही. अहो जेलमध्ये जाऊन आलायत तुम्ही, तेव्हा तुमचं ऐकून तरी माझं काय झालं हो बाबा? अहो अभिदादाला जॉब नाही, त्याचबरोबर माझा बिझनेस ठप्प झाला आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे माझं लग्न मोडलं.
तेव्हा मी आज माझ्या नवऱ्याच्या घरामध्ये सुखात असते असंच ईशा आता स्वतःची चूक उमगत म्हणते. त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो, अगं हे काय म्हणतीयस तू बाळा? अगं तू तर म्हणायची ना की त्या घरात तुला खूप टॉर्चर सहन करावा लागतो. मी तुम्हाला आत्ता तरी सांगते, मला माझी चूक समजली आहे बाबा. हे पहा, तुम्ही अजूनही चुका करू नका. मला माझी चूक समजली आहे. इथून पुढे तुम्ही स्वतःला सुधरा जरा. आणि आई चुकत नव्हती बाबा, आपण चुकत होतो आणि आईला समजून घ्या प्लीज, असं म्हणून ती आता तेथून जाते. ईशाही तिथून गेल्यानंतर अनिरुद्ध खूप रडत असतो. आप्पा म्हणतात, अनिरुद्ध हे बघ, अजूनही तुझ्याकडे संधी आहे. तू ज्या पैशाच्या मोहापायी, ज्या घराच्या मोहापायी सर्वांना तोडून टाकलंस, तुझे आई वडील बरोबरचे संबंध तू त्या संजनामुळे तोडलेत, त्याचबरोबर तू तुझी मुलं सुद्धा गमावलीत. तुझ्या आयुष्यात पश्चातापाशिवाय काहीही राहिलेलं नाही. आयुष्याचा जरा हिशोब लिही आणि ताळेबंद मांड, म्हणजे तुला समजेल की तू काय केलंय आणि काय नाही, असं म्हणून आप्पा आता तेथून जातात. दुसरीकडे कांचन ही आता सर्वांना म्हणत असते की कालचं लक्ष्मीपूजन खरंच खूप छान झालं ना, आणि यावर्षी ईशाने सगळ्या गोष्टींमध्ये अगदी आनंदाने उत्साहाने भाग घेतला होता आणि मला ते पाहून खूप छान वाटलं. मग आता ईशा म्हणते, आजी अगं तुझ्या तोंडून हे कौतुक ऐकलं ना, मला खरंच खूप भारी वाटलं. खूप वर्षांनी हे कौतुक ऐकलंय. मग आता कांचन म्हणते, बाळा तू जर व्यवस्थित चांगली वागली तर मी तुझं कौतुक करणार नाही का? अगं शेवटी नात आहेस तू आमची. मग आता थँक्यू आजी, असं म्हणून बरोबर अगदी छान वागत असते. तेव्हा अरुंधतीलाही अगदी भारी वाटतं. तेव्हा पुढे आता कांचन विचारते, काय ग अनघा, दागिने व्यवस्थित कपाटात ठेवले का? मग आता ती म्हणते, हो आजी अगदी व्यवस्थित ठेवले आहेत. पुढे आता पाडवा आहे आज, चला आपापल्या नवऱ्याला ओवाळून घ्या, असं कांचन म्हणते. तेव्हा आप्पा म्हणतात, अरे बापरे, आज पाडवा आहे म्हटल्यानंतर बायकांची मजा आणि आम्हाला सजा. पाडव्याला बायकोचा हक्क असतो काहीतरी हक्काने मागून घेण्याचा. मग आता कांचन म्हणते, मीच तुम्हाला पहिल्यांदा ओवाळते. आप्पांना ती पाटावर बसायला सांगते तर कांचन आता त्यांना ओवाळते. तेव्हा आप्पा आता सोन्याची काहीतरी भेट कांचनला देतात. कांचन आता आश्चर्याने आप्पांकडे पाहते. बॉक्समध्ये काही आहे की नाही की रिकामाच आहे. त्यावेळी आप्पा म्हणतात, उघडून तर बघ काय आहे ते. मग आता सर्वांना या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की आप्पांनी कधी सोन्याची वस्तू कांचनला आणली. मग आता कांचन लगेच लगबगीने मागे जाते आणि त्यामध्ये पाहते तर त्यामध्ये सोन्याचे तोडे असतात. तेव्हा ते तोडे पाहून आता कांचन खूपच खुश होते आणि आप्पांकडे पाहतच राहते. म्हणते की बापरे, तुम्ही मला तोडे आणलेत. अहो हे तोडे मला किती दिवसांपासून हवे होते माहिती आहे का? तेव्हा आप्पा म्हणतात, हो कांचन मला माहिती आहे, तुझी खूप इच्छा होती की हे तुला तोडे घ्यायचे होते म्हणून. मग आता कांचन म्हणते, पण आपल्याला तेव्हा जमलं नाही. आणि आता कसं जमलं तुम्हाला? आप्पा म्हणतात, सेविंग्स आहेत माझ्याकडे अजून. पुढे आता आप्पा म्हणतात, अगं कांचन, मला अजूनही आठवते, नोकरी गेली होती आणि ऐन तोंडावर दिवाळीसुद्धा आली होती. त्यात आपल्याला ही 3 मुलांना दिवाळीला कपडे घ्यायचे, एवढा फराळ बनवायचा. त्याचबरोबर अनिरुद्धची सहलसुद्धा जाणार होती. मग मला तर एवढं टेन्शन आलं होतं ना, मी तुला काही बोललो नाही, पण तू ते तोडे विकलेस. ते तुझ्या आईने तुला दिले होते. ते तोडे कसलाही विचार न करता तू विकलेस आणि आपली दिवाळी अगदी छान सेलिब्रेट झाली. अनिरुद्धसुद्धा सहलीला गेला आणि मग त्यानंतर तू मला कधी बोलली नाही की मला तोडे करा म्हणून. पण मला माहीत होतं की तुझे हे तोडे खूप महत्त्वाचे होते आणि तुझ्यासाठी ते अगदी तुझ्या आईचा आशीर्वादच होता. म्हणूनच मी हे तोडे पुन्हा बनवण्याचा निर्णय घेतला. पण मला काही ते जमलं नाही. नंतर अशीच दुखणी खुपणी, त्याचबरोबर या मुलांची लग्न, हे सगळं काही मध्ये आलं. त्यानंतर मला काही करताच आलं नाही, असं म्हणून आता अनिरुद्ध सर्वांना सांगतो की तेव्हा कांचनने जर ते तोडे विकले नसते तर मग आमची दिवाळीच साजरी झाली नसती. आप्पा कांचनचं खूप कौतुक करत असतात आणि कांचनने संसारामध्ये किती हातभार लावलाय हे सर्वांना सांगत असतात. त्याचबरोबर हे बघ कांचन, मला नंतर नोकरी मिळाली, पण आयुष्यात साहस करणं हे मी तुझ्याकडूनच शिकलो आहे. नाहीतर मी एकदम साधासुद्धा माणूस होतो. मी काही नवीन करायचं म्हटलो ना तर तू मला नेहमी म्हणायचीस की आहे माझा सपोर्ट तुम्हाला.
कारण मी आहे ना तुमच्याबरोबर, मग तुम्ही जे करायचंय ते करा. अगं कांचन, खरी सहचारिणी कशी असावी हे फक्त तुझ्याकडून शिकावं. मग आता कांचनला असं कौतुक झालेलं पाहून ती म्हणते, पुरे आता बस झालं. किती कौतुक करताय अहो तुम्ही माझं, नाहीतर माझं कौतुकानंच पोट भरेल असं म्हणून कांचन खूप गोड लाजते. तर आप्पा अजूनही तिच्यावर भरभरून प्रेम करत असतात हे सर्वांना समजतं आणि त्या दोघांमध्ये एवढं छान बॉन्डिंग असतं. त्यामुळे आता त्यांच्याकडे पाहतच राहतात. तर यश आता सर्व व्हिडिओ शूटिंग काढून घेत असतो, जेणेकरून या मेमरीज आपल्याला पुन्हा पाहता येतील, ऐकता येतील. पुढे आता घरातील सर्वजण आप्पांचं आणि कांचनचं खूप कौतुक करत असतात. त्या दोघांनी कशा प्रकारे एकमेकांना साथ देऊन संसार केला. अनिरुद्ध त्याचबरोबर यश आणि अभि यांनी अगदी जवळून पाहिलेलं असतं. त्यामुळे आता पण आप्पा आणि आजीचा आदर्श घेतला पाहिजे असं आता यश म्हणतो. तेव्हा आरोही म्हणते हो. मग आता आप्पा म्हणतात, अगं पेन्शनचे जे पैसे होते ना ते थोडे थोडे साठवून मी तुला हे सगळे काही दागिने केले आहेत. तेव्हा कांचन आता आप्पांकडे अजूनच कौतुकाने पाहू लागते. तर आता संजना हे सगळं काही पाहते आणि तोंड वाकडं करते आणि म्हणते, बघ, अरे बघ अनिरुद्ध, तुला समजतंय का काही? कारण इथे भोसलेच्या बिल्डरचा मार तू खातोय आणि इथे आपल्याला गरीब असल्यासारखं दाखवतायत. पैसे आहेत, बायकोला दागिने करायला यांच्याकडे पैसे आहेत आणि आपल्याला द्यायला नाही का? मुलाला द्यायला पैसे नाही आहेत का यांच्याकडे? आपल्यासमोर हे बायकोला दागिने देत आहेत, इथे लेकाकडे पैसे नाही आहेत याची चिंता त्यांना नाही आहे. त्यांचं आपलं चाललंय अगदी सुखात व्यवस्थित. अरे आज सोन्याचा रेट तू पाहिला आहेस का अनिरुद्ध? असं म्हणून त्याच्या मनात पुन्हा एकदा घरातील सर्वांविरोधात विष पसरवू लागते. पुढे आता संजना म्हणते, तुला समजतंय का अनिरुद्ध? अरे एखादे म्हणाले असते वडील की घे हे पैसे आणि त्या भोसलेच्या तोंडावर फेकून मार म्हणून, पण नाही, आपण त्यांच्यासाठी कोणीच नाही आहोत ना. अनिरुद्ध मात्र सगळ्यांकडे पाहतच राहतो. तो संजनाचं बोलणं एवढं मनावर घेत नाही, कारण त्याला माहीत असतं की भोसलेकडून घेतलेले सर्व पैसे हे संजनानेच उडवले आहे. नंतर कांचन ही अनघाला विचारते, काय ग अनघा, तू ओवाळतीयस ना अभिला? तेव्हा कांचनला असं बोलताना पाहून अनघा एकदम शांत होऊन जाते. घरातील सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात, कारण अभि आणि तिचं रिलेशन एवढंही चांगलं नसतं की ती त्याला ओवाळू शकते. अभिने एवढ्या चुका केलेल्याच असतात, म्हणून अनघाचा जरा अभिवर राग असतोच. परंतु घरातील सर्वांसमोर नाईलाजाने ती आता अभिला ओवाळण्यासाठी हो असं म्हणते. तेव्हा अभि आता खूपच खुश होतो आणि लगेच पाटावर बसतो. त्यानंतर अनघा पुढे येते आणि लगेच अभिला ओवाळते. तेव्हा घरातील सर्वांना प्रचंड आनंद झालेला असतो. सर्वजण कौतुकाने त्या दोघांकडे आता पाहू लागतात. तर अरुंधतीलाही खूप आनंद होतो, कारण ईशाचे आता काहीही झालं तरी डोळे उघडलेले असतात. अभिवर सुद्धा एवढे प्रसंग येऊनही अरुंधतीने त्याला मदत केलेली असते, म्हणून तो सुतासारखा सरळ झालेला असतो. अरुंधती आता कौतुकानेच अभिकडे पाहू लागते. अनघा आणि त्याचं चांगलं रिलेशन व्हावं यासाठी अरुंधती प्रयत्न करत असतेच. मग आता ती त्यांच्याकडे अगदी डोळे भरून पाहते आणि या दोघांची जोडी अशी सुखात आयुष्यभर एकत्र नांदू देत असं मनोमन त्यांना आशीर्वाद देखील देत असते. पुढे आता अभि हा तिला पैशाचं पाकिट ओवाळणी म्हणून देतो. तेव्हा आता अनघाला तो म्हणतो, हे बघ अनघा, मी तुला यावर्षी एवढंच देऊ शकतोय, परंतु पुढच्या वर्षी तुला मी घसघशीत ओवाळणी देईल आणि हा माझा शब्द आहे. तेव्हा आता ती म्हणते, अभि हे बघ, मला पैशाची ओवाळणी किंवा काही सोन्याचा दागिना नकोय रे, मला हे काहीही नकोय. तुला तर माहीत आहे, तू फक्त चांगला वाग आणि कुणाला धोका देऊ नकोस. त्याचबरोबर जबाबदारींची जाणीव सुद्धा झाली पाहिजे. अरे जे काही घडलं त्यातून तू काही धडा घ्यावास, तू काहीतरी शिकावंस असं मला वाटतं. अरे हे बघ, तू खूप हुशार मुलगा आहेस, प्रामाणिकपणे काम करावं असं मला नेहमी वाटतं. अरे तुला दुसरी संधी मिळाली आहे, प्लीज तू त्याचं फक्त सोनं कर. त्यावेळी आता अभि म्हणतो, हे बघ अनघा, तुला आणि जानकीला अभिमान वाटेल असं मी काहीतरी करेन. हे बघ, मी स्वतःला नक्कीच सिद्ध करून दाखवेन आणि आज मी हे असं वचन तुला घरातील सर्वांसमोर देतोय. त्यावेळी अनघा आता हो असं म्हणते आणि अभिबद्दल तिला आता प्राऊड फील होत असतं की घरातील सर्वांसमोर तो चुका मान्य करतो आणि त्या निदान सुधारण्याचा प्रयत्न तरी करतोय. तेव्हा आता अनघा असं म्हणून बाजूला होते. तर आप्पा आता यशला म्हणतात, चला यशगंधार, आता तुमचा नंबर आहे.
तेव्हा आता हे पाहता संजनाला खूप राग येतो. तेव्हा संजना म्हणते, झालं यांचं सुरू झालं. यांचा डेली सोप ना नेहमी असा सुरू होतो आणि संपता संपत नाही. मला काय वाटतं माहिती आहे का अनिरुद्ध, हे जर ॲक्टर झाले असते ना, निदान 4-5 अवॉर्ड ॲक्टिंगचे तरी घेऊन आलेच असते. तेव्हा आता संजनाने असं म्हटल्याबरोबर अनिरुद्ध तिच्याकडे पाहून आता हसू लागतो. मग आता संजनाला अजूनच राग येतो. त्यानंतर आता यश हा पाटावर बसतो, तर आरोही ही पुढे येते आणि त्याचं औक्षण करू लागते, त्याला ओवाळू लागते. तेव्हा यश देखील आता अगदी छान प्रकारे आरोहीला मस्त असं गिफ्ट देतो. त्यानंतर आता ही औक्षणाचं ताट घेऊन आता पुढे निघालेली असते, देवाजवळ ठेवणार असते. त्याचवेळी आता संजना ही पुढे येते आणि म्हणते, अगं आरोही थांब थांब जरा. मग आता आरोही विचारते, काय? तेव्हा आता मला सुद्धा अनिरुद्धला ओवाळायचं आहे, तुमचं झालं म्हणजे सगळं काही झालं का, असं रागातच संजना आता आरोहीला म्हणते आणि तिच्या हातातून ते ताट ती घेते. त्याच वेळी आता आरोही गुपचूप मागे जाऊन उभी राहते. तर आता अनिरुद्ध म्हणतो, अगं संजना राहू दे ना प्लीज, काय गरज आहे ओवाळायची वगैरे, राहू दे, दरवर्षी ओवाळतोच ना. मग आता संजना म्हणते, नाही मला तुला ओवाळायचंच आहे, चल तू बस पाटावर, असं म्हणून ती त्याला फोर्स करते. तेव्हा आता अनिरुद्ध पाटावर बसतो, तर संजना आता त्याला ओवाळते, त्याचं औक्षण करत असते. तर घरातील सर्वजण आता त्यांच्याकडे दुर्लक्षच करतात, कुणीही त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही की त्या दोघांची वाहवा सुद्धा करत नाही. त्यानंतर आता अनिरुद्ध हा गंधसुद्धा त्याला लावून घेत नाही. मग आता संजना म्हणते, काय अरे चाललंय तुझं हे? तेव्हा आप्पा म्हणतात, आम्ही एक खूप मोठा निर्णय घेतलाय आणि तो मला आजच्या दिवशी पाडव्याच्या दिवशी सांगायचा आहे. तेव्हा आता घरातील सर्वजण आप्पांकडे पाहत असतात. संजना अनिरुद्धच्या मनाची कालवाकालव आता होत असते आणि धगधगसुद्धा वाढत असते. कारण आता नक्की कोणता निर्णय घेतला असेल आप्पांनी या घराच्या बाबतीत, तर घेतला नसेल ना, हा प्रश्न आता त्यांच्या मनात निर्माण होतो. म्हणूनच ते आता सर्वांना सांगू लागतात की आम्ही खूप मोठा निर्णय घेतलाय. तेव्हा कोणता निर्णय, असं आता सर्वजण विचारू लागतात. तेव्हा समृद्धीमधला एक हिस्सा आम्ही अरुंधतीच्या नावाने केला असल्याचं आता आप्पा हे सर्वांना सांगतात आणि तसं अनाऊन्स देखील करतात. त्यावेळी आता हे ऐकताच अनिरुद्ध संजनाला प्रचंड मोठा धक्का बसतो. तर घरातील बाकी सर्वजण खुश होतात, कारण अरुंधतीच्या नावाने एकतरी हिस्सा पाहिजे असं सर्वांनाच वाटत असतं, फक्त संजना आणि अनिरुद्ध सोडून. त्यांना त्याच गोष्टीची सर्वात जास्त भीती असते आणि त्यांची हीच भीती आता सत्यात देखील उतरलेली असते. तेव्हा कांचन देखील आता अरुंधतीकडे कौतुकाने पाहते आणि तिच्या पाठीवरून हात फिरवते. मग आता अरुंधती तर पूर्णपणे शॉकमध्ये असतेच आणि मग ती कांचन व आप्पांकडे आश्चर्याने पाहू लागते. अनिरुद्ध आता पाटावर बसलेला असतो, तो ताडकन आता उठतो. पुढे आता आप्पा म्हणतात, अरुंधतीच सगळं काही माझं करत असते आणि कांचनचं देखील, आणि आमचा तिच्यावर अगदी पूर्णपणे विश्वास आहे. तेव्हा ईशा आणि अभि सुद्धा आता या आप्पांच्या निर्णयामुळे खूप खुश झालेले असतात. तेव्हा आता ते दोघेही म्हणतात, हो आई बरोबर आहे, तू सगळं काही आमचं करतेस. मग आता अरुंधती म्हणते, नाही आप्पा नाही, असं काहीही करू नका तुम्ही आणि मला काहीही नकोय प्लीज. तेव्हा आता आप्पा म्हणतात, अरुंधती अगं आम्ही तुला विचारत नाही, आमचा निर्णय आम्ही तुला सांगतोय. तेव्हा हे ऐकताच आता अनिरुद्ध आणि संजना कोमातच जातात. तेव्हा आप्पा कांचनच्या या निर्णयामुळे घरातील सर्वजण खुश झालेले असतातच. त्यानंतर संजना अनिरुद्ध दोघेही बाहेर येतात. संजना आता पुन्हा भुणभुण करू लागते आणि म्हणते, पाहिलं ना अनिरुद्ध, आपल्याला जे वाटत होतं ना, ज्याची शंका होती ना, ते झालंच बघ. अरे अरुंधतीने आप्पांचा हिस्सा स्वतःच्या नावावर करून शेवटी घेतलाच. ते एवढ्यावरच थांबले नाही, तर ईशाला आणि त्याचबरोबर अभिला सुद्धा आपल्या बाजूने त्यांनी वळवून घेतला आहे. आता ती जे बोलेल ते अभि आणि ईशा दोघेही करणार. तेव्हा अनिरुद्ध सुद्धा जरा चिडलेलाच असतो. तो म्हणतो, मला तर कमाल वाटते आप्पांची, कारण आपण त्यांना इतक्या वेळा सुद्धा ऑर्न करून त्यांनी ही चूक शेवटी केलीच. इतकी वर्ष मी या घरासाठी एवढं केलं, त्याचं काहीच नाही त्यांना. तेव्हा संजना आता म्हणते की अरुंधतीनं स्वतः अक्षरशः लोकांना हिप्नोटाईज करते, त्यांना आपण काय चुकीचं वागतोय काय बरोबर वागतोय हे कळतच नाही. तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो, मला तर तसंच वाटायला लागले, कारण ते माझे आई वडील आहेत. अगं माझ्यापेक्षा जवळची ती अरुंधती वाटते. अगं अख्खं घर माझ्या विरोधात आता उभं राहिलंय आणि आश्चर्य म्हणजे अभि आणि ईशा हे दोघेही माझ्याशी तर बोलतच नाहीत. तेव्हा संजना म्हणते, अरुंधती इथे असेपर्यंत एक्सपेक्टसुद्धा करू शकत नाही, कारण अरुंधतीने सगळ्यांना आपल्या बाजूने वळवले.
ती आता एक टीम झाली आणि अरुंधती काय आता हवेतच असणार, कारण तिला हवं तसं आता सगळं घडायला लागले. आणि आप्पांचं सुद्धा बघ ना, त्यांनी त्यांचा हिस्सा देण्याचा निर्णय असा एकट्यानेच घेतला. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अरुंधतीला थांबवत विचारतो, तू हे का करतेस? तेव्हा ती म्हणते, तुमच्या बाबतीत जे काही घडलं ना, ते सगळं तुमच्या वागणुकीमुळे घडलंय. तेव्हा आता संजना म्हणते, हे सगळं तूच घडवून आणलं आहेस, कारण तुझे खायचे आणि दाखवायचे जात पूर्णपणे वेगळे आहेत. त्यानंतर अरुंधती आता तेथून जाते. त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो, अरुंधती जोपर्यंत या घरात आहेत ना, तोपर्यंत माझी माणसं माझी होणार नाही आणि त्यांना माझी किंमत सुद्धा कळणार नाही. आता असं म्हटल्याबरोबरच संजना त्याच्याकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.